काही वर्षांपूर्वी इनफर्टिलिटीच्या केसेस इतक्या प्रमाणात दिसत नव्हत्या जेवढ्या त्या आज आपल्याला दिसत आहेत. खूप वेळा क्लिनिकमध्ये कपल्स येतात, त्यांचं वय कमी असतं, ते त्यांच्या लेट 20sमध्ये किंवा अर्ली 30sमध्ये असतात. त्यांचे रिपोर्टसुद्धा नॉर्मल असतात, पण तरी पण कन्सेप्शनला प्रॉब्लेम येत असतो. असं का घडत असेल? कारण आपलं शरीर हे एक सुंदर किंवा नाजूक इकोसिस्टीम आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहारामुळे, वाढलेल्या स्ट्रेसमुळे, झोपेच्या अनियमित वेळा या सगळ्यांमुळे शरीरात म्हणजेच टॉक्झिन तयार होतात. अग्नीसुद्धा मंदावतो. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर वातदोषाचं असंतुलन होतं. शरीराला जिथे व्यवस्थित पोषण मिळत नाहीये तिथे शरीराची गर्भधारणेची क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. आयुर्वेद मुळापासून ही विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर काढून शरीराला, गर्भाशयाला गर्भधारणेसाठी पुन्हा तयार करू शकतो. तुम्ही जर अशा काही समस्यांपासून त्रस्त असाल तर निराश होऊ नका. हे संतुलन परत आणणं गरजेचं असतं. याकरता तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शनाची. अशाच आयुर्वेदिक फर्टिलिटी कंटेंट करता आम्हाला फॉलो जरूर करा. तुम्हाला जर कन्सल्ट करायचं असेल तर आत्रे आयुर्वेदला जरूर भेट द्या. धन्यवाद.